राहुरी नगर परिषद निवडणुकीत विकास आघाडीचा झेंडा. नगराध्यक्षपदी भाऊसाहेब मोरे. जनतेच्या विश्वासाला तडा लावू देणार नाही. माजी मंत्री प्राजक्ता तणपुरे. राहुरी शहरातील जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. भविष्यात राहुरी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे राबवली जातील असा विश्वास माजी मंत्री प्राजक्ता तणपुरे यांनी व्यक्त केला. राहुरी नगर परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाल्यानंतर माजी मंत्री प्राजक्ता तणपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत नागरिकांचे आभार मानले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे म्हणाले, राहुरीच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले, त्याबद्दल मी सर्व नागरिकांचा मनापासून आभारी आहे. माजी मंत्री प्राजक्ता तणपुरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रलंबित असलेली सर्व विकासकामे मार्गी लावण्यात येतील. राहुरी नगर परिषद निवडणुकीत विकास आघाडी, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात चौरंगी लढत झाली होती. मात्र प्रत्यक्षात खरी लढत माजी मंत्री प्राजक्ता तणपुरे यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडी आणि भाजप यांच्यात झाली. शिवसेना शिंदे गट व वंचित बहुजन आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे विजयी झाले असून नगरसेवक पदाचे 17 उमेदवारही विजयी झाले आहेत, तर भाजपचे 7 नगरसेवक निवडून आले आहेत. निकाल जाहीर होताच मतमोजणी केंद्र परिसरात विजयी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. माजी मंत्री प्राजक्ता तणपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तणपुरे, माजी नगराध्यक्षा उषाताई तणपुरे आणि रावसाहेब चाचा तणपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी नगर परिषदेत तणपुरे गटाने सलग 40 वर्षांची सत्ता अबाधित राखत पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला आहे. SR24 न्यूज करिता सोमनाथ वा. राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आत्ताच जाहीर झाला. सर्वप्रथम मी राहुरीच्या सर्व मतदार बंधू भगिनींचा आभार मानेल की त्यांनी विकासाची कामं दृष्टिकोनात ठेवून आमच्या बाजूने कौल दिला. सर्वप्रथम सर्व मतदार बंधू भगिनींचा आभार. त्यानंतर आमचे जेवढे सहकारी हे आमच्यासाठी प्रचार करत होते, आमच्यासाठी फिरत होते, त्या माझ्या जीवाभावाच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार. जी कामं आम्ही या इलेक्शनच्या मध्ये आश्वासनं दिली ती पूर्ण होणार आहेत, त्याबद्दल आपण सर्वांनी निश्चिंत राहावं. त्याचप्रमाणे जी कामं मागच्या 4 वर्षांमध्ये रखडलेली आहेत ती प्राधान्याने पूर्ण करायचा आमचा मानस आहे. त्यामध्ये राहुरीची जी रस्त्यांची दुरावस्था झाली, सर्वप्रथम तो प्रश्न. त्यानंतर पाण्याच्या टाक्या ज्या नवीन आल्या त्याची जी पाईपलाईन पसरवायचं काम बाकी आहे, काही दुर्गम भागामध्ये या पाईपलाईन पोहोचलेल्या नाहीत, तर त्या पोहोचवायचं काम आम्ही प्राधान्याने करणार आहे. त्याप्रमाणे ज्या आमच्या उमेदवारांनी माघार घेऊन मनाचा मोठेपणा दाखवून जे उमेदवार उभे राहिले त्यांच्या पाठीशी ते सर्वजण उभे राहिले, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. ज्ञात अज्ञात ज्या लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यांचं सर्वांचा आभार. आपल्या विकासाची संपूर्ण जबाबदारी ही पूर्णपणे आमच्यावर आहे. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी खात्री देतो की जी कामं हाती घेतली ती पूर्णत्वाला जाणार आहेत. विकासाचं अजून कामं या शहरामध्ये होणार आहेत, त्याबद्दल आपण निश्चिंत राहावं. नुकत्याच पार पडलेल्या राहुरी नगरपालिकेच्या इलेक्शनच्या निमित्तानं आज या ठिकाणी मतमोजणी सुरू झाली. अत्यंत उत्साही वातावरणामध्ये विकास आघाडीचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी आले आणि चांगलं बहुमत या ठिकाणी विकास आघाडीला मिळालं. विशेषतः अध्यक्षपदाची निवडणूक आमच्या शिक्षक मोरे सर यांची चांगल्या मताने त्या ठिकाणी मतदारांनी निवडून त्यांना दिलं आणि विकास आघाडीला विजयी करून राहुरी शहरातील नागरिकांनी तणपुरे परिवार आणि विकास आघाडी यांच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि भावी काळामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने राहुरी शहराचा विकास करण्याचा प्रयत्न विकास आघाडी त्या ठिकाणी करेल. कारण गेली 4 वर्ष
प्रशासक असताना सर्व नगरपालिकेमध्ये थोडासा अवमेळ त्या ठिकाणी निर्माण झाला, परंतु त्याची झालेलं नुकसान निश्चितच विकास आघाडीचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले ते भरून काढतील अशी मला खात्री आहे. पुनश्च एकदा सर्व मतदारांचा मनपूर्वक आभार.